तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। आणि मित्रांनो, आज आपण एक युनिक रेसिपी बनवणार आहोत। करिश्मा, काय रेसिपी बनायची आज? मुशीची बुर्जी। आणि येते काय हेटला सगळं साहित्य काढून ठेवलंय, आता तुम्हाला दाखवत आहे। आणि मित्रांनो, या बाजूला घेतलेत ते म्हणजे आपण 2 मुशा आणि आपले घरगुती सगळे मसाले, ऑइल, कांदा, टोमॅटो, मिरची आणि कोथिंबीर। ते चला करिश्मा, याच्या अगोदर आपण याची बुर्जी बनवलेली, बोंबील बुर्जी। ती व्हिडिओ जाम व्हायरल गेलेली, माहित आहे, आणि लोकांना जाम आवडलेली। ते आपल्याला कमेंट आलेली पब्लिकचे की अजून कोणत्या तरी मावऱ्याची बुर्जी बनवून दाखवा। ते सकाळ सकाळचं टाइम आता वाजलेत ते म्हणजे 8 आणि प्रीता दीदी पण आली आपल्या घरा। हाय प्रीता, हाय कर, हाय। बुर्जी खाशील ना मुशीची? आवडते ना तुला? ते चला मित्रांनो, आता आपण सुरुवात करू ते म्हणजे मुशीची बुर्जी। रेडी? ते चला सगळ्यात अगोदर मुशे क्लीन करून घेऊ, त्याच्यानंतर आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर मित्रांनो, आपले सध्या डेली व्लॉग पडत नाही, त्याचं कारण म्हणजे आम्ही एका नवीन कामाची सुरुवात करतोय। आणि ते आहे ते म्हणजे जसं की तुम्हाला माहित आहे की करिश्मा एक सुगरण आहे, छान स्वयंपाक बनवते, घरांची कामं पण करते, क्लासला जाते। आणि आता आम्ही एक नवीन सुरुवात करतो, ती म्हणजे करिश्मा काय करतो सुरुवात? नवीन सुरुवात करतो म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे। तर मी ना आता मेकअपचे क्लासेस चालू करते, बेसिक टू ॲडव्हान्स मेकअप, हेअरस्टाईल आणि साडी ड्रेपिंग कोर्स। तर 45 डेजचा हा क्लास असणार आहे आणि याच्यात फी पण खूप कमी ठेवलेली आहे। तर क्लासमध्ये जे काही प्रॅक्टिससाठी प्रोडक्ट लागतात ते पण मी माझ्याकडूनच प्रोव्हाइड केलेत आणि फी खूप कमी आहे। तर जे कोणी आपल्या एरियामधले मुली असतील ज्यांना इच्छा आहे मेकअपचा कोर्स करण्याची, काही शिकण्याची, तर नक्की तुम्ही जॉईन करू शकता माझ्या अकॅडमीमध्ये। तर 13 मार्चपासून आपली पहिली बॅच चालू होणार आहे। तर जे कोणी इंटरेस्टेड असाल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला नंबर खाली दिलेला आहे। आणि फी पण जाम कमी ठेवलेली आहे आम्ही, आणि ही आमची सुरुवातच आहे, त्याच्यामुळे प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी। आणि ज्यांना मेकअप शिकण्याची इच्छा असेल लेडीज लोकांना, तर त्यांनी नक्की करिश्माशी कॉन्टॅक्ट करा। आणि बॅनरचा एक फोटो आहे ना, तो तुम्हाला बाजूला शो होत असेल स्क्रीनवर। आणि आम्ही ॲडव्हर्टाईजसाठी पण खूप मेहनत केली, खूप खर्च केलाय। तर मित्रांनो, आता बघूया आपली सुरुवात कशी होते। आणि आम्ही फी पण खूप कमी ठेवली, कारण की बाकीच्या मुलींचा पण आम्ही विचार करून फी एकदम कमी ठेवली, बरोबर ना करिश्मा? आणि लोकेशन काय आहे? लोकेशन आहे ते म्हणजे रेवदंडा। तर रेवदंड्याला आम्ही क्लासेस घेणार आहोत। तर चला काहीतरी नवीन करूया। आणि खाली व्हॉट्सअप नंबर दिलाय, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही बस हाय टाकलात मेसेज तरी तुम्हाला सगळे डिटेल्स कोर्सचे मिळून जातील। ओके ओके, बेस्ट ऑफ लक करिश्मा। थँक्यू, बेस्ट ऑफ लक। आणि हे सगळं यांच्यापासूनच शक्य आहे। चला, आता अजून बॅनर लावायचे होते, बॅनर लावायचा पण व्हिडिओ करणार होतो, पण ते शक्य नाही झालं कारण की कामाच्या धावपळीत व्लॉगिंग राहून गेली बाजूला। तरी सुद्धा तुम्हाला मी 2-3 शॉट दाखवते जराशे, जया मी पोस्टर लावले तो एरिया। तर मित्रांनो, आम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढ्या वेगवेगळ्या गावामध्ये जाऊन आम्ही हे बॅनर लावलेत, क्लासेसची ॲडव्हर्टायझिंग केली। आता प्रत्येक बॅनरचा व्हिडिओ तुमच्यासमोर आम्ही दाखवू शकत नाही, त्याच्यामुळे एक थोडीशी छोटी झलक आम्ही तुमच्यासमोर दाखवतोय। हे बघा, करिश्माचं मेकअपचं काम तुम्हाला कसं आहे ते बघायचं असेल ना, तर करिश्माची इन्स्टा आयडी समोर दिलेली आहे स्क्रीनवर, तुम्ही जाऊन इंस्टाग्रामला नक्की व्हिजिट करा करिश्माच्या। आणि करिश्मा, तुझं युट्यूब चॅनल पण आहे ना? काय नाव? करिश्मा सोडेकर। तर डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलं आहे आणि स्क्रीनवर पण तुम्हाला इन्स्टा आयडी, युट्यूब चॅनलचे नाव सर्व काही दिलेलं आहे। तर जाऊन नक्की एकदा चेक करा आणि करिश्माचे ब्लॉग बघा। चला व्हिडिओला सुरुवात करू आता। करिश्मा मुशे साफ करते, तवसर मी आग पिटेली आणि टोपामध्ये मस्तपैकी पाणी गरम करीत ठेवलंय। आता पाणी का गरम केलंय नाही ते मी तुम्हाला सांगते। ही 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 खाशील तू मुशीची बुर्जी? खाशील? कशी खाशील दाखव। तर मित्रांनो, आपण पाणी जे उकळत ठेवलं होतं ना, ते पाणी उकळलंय आणि मुशी मस्तपैकी आपण क्लीन केली आणि अख्खीच्या अख्खी मुशी आहे ना, ते आपण गरम गरम पाण्यात सोडून दिली। करिश्मा, उकळत्या पाण्यात का टाकलीस मुशी? बॉईल करायसाठी। बॉईल करायची? बाव पाहिजे ना आपल्याला बुर्जीला। मस्तपैकी आता मुशी बॉईल करू आणि त्यांचा नुसता बाव आहे ना, तो आपण काढून घेऊ। तसं पण मुशीला बावच असते। आणि याच्यामध्ये थोडीशी आपण हळदी घालून घेऊ। तर 10 ते 15 मिनिटानंतर आपला जो मुशीचा बाव आहे ना, तो पूर्णपणे शिजलाय आता। तर आता हा खाली उतरवू आणि हा जो बाव आहे ना, तो आपण वेगळा करून घेऊ। तर हा बघा मित्रांनो, मुशीचा बाव कसा पद्धतशीर एकदम शिजलाय। तर आता आपण मधला काटा फक्त बाजूला करणार आहोत आणि मुशीचा बाव आहे ना, तो असा आपण वेगळा करून घेणार आहोत।
आणि करिश्मा येते का बाकीची तयारी करते, कांदो कापते रागा रागाने, टोमॅटो कांदो आणि टोमॅटो. आणि येते का 2 माकरं आयलीन. हाय काय करा, हॅलो, कसे हाव बुरशानू? पाण्या घ्यायचा. आंघोळ नाही केली आंघोळ नाही ना केली उनी? जो आंघोळ करणार नाही त्याला मुशीची बुर्जी भेटणार नाही. तुम्ही केलीस? तुम्ही आंघोळ कर जा, नाही तर भाव भेटणार नाही. तू पटापट काप चल. त्यांना टॉनिक देतात. टॉनिक येते का? मुशीमध्ये टॉनिक असते. वाव बोल, जस्ट वाव. आया हो सगळी तयारी झाली. चला आता रेसिपी करूया मुशीची बुर्जी. चला येते का? कानावर तापलाय, तेल टाकू. टाक. मस्त टाकलाय. ए बाजूला बाजूला डोल्या रुरत तेल. मस्तपैकी गरम गरम तेल तापलाय. मिरची टाकूया. गरम गरम तेलात मिरचे. हे देखा तेलामध्ये मिरची देखा कसे तलतान. असे तुम्हाला तली ना तिथे दम दिल्यावर कसे चीप बसले दोघी जणी. टाक हाय करा. टाक कांदो. खराबले मिरचे. लक्ष काय आहे तुझा? कांदा पण टोमॅटो टाकताय. एकदाच टाकतेस? टाक. हो कांदा टोमॅटो झालं, शिजलं आपलं. आता मसाले टाकून घेऊया. पहिले आपण हळद टाकू, नंतर गरम मसाला आणि आपलं सगळ्यांचं फेवरेट आगरी कोळी घरगुती मसाला. कलर बघा कसला आहे. जबरदस्त. मस्तपैकी आपला मसाला शिजलेला आहे. आता या शिजलेल्या मसाल्यात आपण घालून घेऊ म्हणजे मुशीचं बाव. बोनलेस नुसतं बाव आहे. एक नंबर. असं वाटतं चिकनचे पीस येतील. तर मित्रांनो सगळ्यात शेवटला आपण याच्यामध्ये घालून घेऊ ते म्हणजे चवीनुसार मीठ. चला आता याला थोडं शिजवू आणि त्याच्यावरून कोथिंबीर घालून घेऊ. 5 मिनिटाच्या आत आपली मुशीची बुर्जी रेडी. या रेसिपीला फक्त मुशी कापायलाच जरा वेळ जात 10 मिनिटं. बाकी ही रेसिपी आहे ना 5 मिनिटाच्या आतच होते. जाम कमी वेळात होते ना. एकदम इझी आहे. आणि खायला कशी लागते? खायला देखील कशी लागते आता. आणि आपण बुर्जी कानाकानासोबत खाऊ शकतो. भाकरी, चपाती, पाव. आपण काय आणलंय आता? आज पावासोबत खाऊ आपण. आज भाकरी करायला टाइम नाही भेटलो. हे घ्या कोथिंबीर. ओके. सगळ्यात शेवटला आपण कोथिंबीर घालून घेऊ. आपली बुर्जी रेडी. तर फायनली 10 मिनिटाच्या आतला आपली मुशीची बुर्जी रेडी आहे मित्रांनो. हे देखा 5 मिनिटातच झालं. 5 मिनिटात. चला आणि हे देखा आता आपण मस्तपैकी या डिश मध्ये बुर्जी काढणार आहोत. हे बघ प्रीता, बुर्जी, मुशीची बुर्जी. आणि एकदम जबरदस्त असा सुगंध सुटला मित्रांनो. आपला आउटडोर किचन आहे तरी सुद्धा सुगंध असा दरवळते हो. माझ्या तोंडाला पाणी सुटला. हे देख खतरनाक. चला आता खाऊन देखूया की कशी टेस्ट येते याची. 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली मुशीची बुर्जी रेडी आहे. इथे का ते चला आता खाऊन देखू ही मुशीची बुर्जी कशी लागते. हे देखा लिंबू संत्र्यासारखं मोठं गावठी लिंबू आहे. जरा सुटतो. पहिला मी खाऊन देखता हो. तिखट बिकट असला मग नाही तर परत पाणी मागशिव. फाफू फाफू करशिव. कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. बघा मुशीची बुर्जी. एक नंबर. त्यांना देसा कमी देसा तिखट असेल. जरा जरा सोडो. 1 2. मामाचे लाडके भाचे. कशी लागते बुर्जी? भेटली ना नुसतं पाऊस भेटलो. कशी झाली हो? बुर्जीची टेस्ट अप्रतिम. बाजूला जर मी खानावर टाकले आणि जर यांगे डिश ठेवली नाही त्या डिशला जाम मागणी आहे. खरंच मस्त झाली. एक नंबर. मला दिकून दे. ते तू पण खाय तर तुला भरी त्याचा मामीसाठी. हो देवनी मामीला काय नको दे.
त्यावरी तो काय काय खाऊन दे काय थप देत आहे घे आवरी केलीस आणि तुलाच नाही देत. कशी लागते मस्त. ते चला मित्रांनो आता ही सगळी बुर्जी आपण फिनिश करूया सगळे जण. करिश्मा कशी वाटली टेस्ट तुम्ही केलेल्या मुशीच्या बुर्जीची? नंबर भारी लागते. ए मामू कशी लागते बुर्जी? कशी लागली? बुर्जी छान लागली प्रीता. आणि मित्रांनो मुशी हा मासा ना खूप पौष्टिक असतो मुलांसाठी. तर तुमची पण पोरा जर मुशी भाव खात नसतील तर त्यांना अशा प्रकारे बुर्जी करून घाला. ते नक्की आवडीने खातील. त्यांना समजणार पुन्हा हो का आहे. ते चला मित्रांनो आता आम्ही हे सगळं खाऊन घेत आहोत. खाऊन जायला भेटू. आता जाम भूक लागली तोंडाला पालाय सुटली. चला खाऊया चला. तर मित्रांनो मुशीची बुर्जी कशी वाटली? व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत, नवीन नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय अग्रिकुली. आणि हो, करिश्माच्या क्लासेसबद्दल कोणी इंटरेस्टेड असेल तर त्यांनी व्हॉट्सअपला नक्की DM करा. तुम्हाला सगळे डिटेल्स भेटून जातील. चला टाटा, बाय बाय.